पुढच्या बातमीकडे शिवसेनेच्या सिंधुदुर्गच्या जिल्हा प्रमुखाला ठाणे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। गिरिजा राऊत प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस संजू परब यांना पाठवण्यात आलेली आहे। संजू परब यांचा अटकेतील भोंदू फिरोज सोबतचा फोटो समोर आलाय। गिरिजा राऊत प्रकरणात भोंदू फिरोज बाबा अटकेत आहे। भोंदू बाबा जे सावंतवाडीचे कोळगावचे फिरोज बाबा आहे ते जितेश राऊतच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे। असं असताना आज शिवसेनेच्या लोकांवर राऊतांवर आरोप होते। आज संजू परब सुद्धा ह्या भोंदू बाबांकडे अनेक लोकांना, राजकीय लोकांना, सत्ताधाऱ्यातल्या त्यांच्या पक्षातल्या लोकांना अनेक वेळा गेले, त्याचे फोटोसुद्धा व्हायरल झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांना सुद्धा चौकशीला आणलेली आहे। आता त्यांच्यावर काय कारवाई करणार हा आमच्यापर्यंत सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे। वैभव नाईक सगळीचकडे एक नोटीस आणि स्वतः एक स्टेटमेंट दिलंय, एक व्हिडिओ केलाय आणि सगळीकडे सांगतो की संजू परबांना फिरोज बाबा संदर्भात नोटीस आली। मला आतापर्यंत रात्रीचे 9 वाजले कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही। आता ही नोटीस, माझी नोटीस वैभव नाईकाकडे कशी पोहोचली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। का दारू पिऊन बोलतो, काय दारू पितो एवढं मला माहिती आहे, तर दारू पिऊन बोलायला लागला हे मला आता कळतं, कारण ही नोटीस आतापर्यंत मला कोणतीच पोहोचलेली नाहीये। जेव्हा नोटीस येईल तेव्हा मी त्याचं उत्तर देईन।